आणि गणितातले प्रश्न कसे असतात, पर्याय कसे असतात, कुठं फसवतात आणि काही प्रश्न असे असतात की जे न सोडवता सुद्धा तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. मात्र त्यासाठी थोड्या संकल्पना क्लिअर व्हायला पाहिजेत आणि या संकल्पना क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्नामध्ये काय संकल्पना आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचे एफर्ट्स घेणं गरजेचं आहे यावरती आपण काम करणार आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणत्याही वर्तुळात डॅश ही एकमेव असते. आता वर्तुळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आणि एकमेव आणि एकापेक्षा जास्त असतात का? तर इथे कोणत्याही वर्तुळात डॅश ही एकमेव असते. तर पहिला पर्याय व्यास. आता पहिला व्यास कुणाला म्हणतात बघा. जर एखादा वर्तुळ घेतला आणि वर्तुळाच्या केंद्रकातून जाणारी एखादी रेषा काढली जी परिघाला दोन्ही बाजूला स्पर्श करते, केंद्रकातून जाते आणि परिघाला दोन्ही बाजूला स्पर्श करते, याला व्यास म्हणतात. मग हा व्यास झाला एकच असतो का? हा पण व्यासच आहे, हा सुद्धा व्यास आहे, हा सुद्धा व्यास आहे आणि हा सुद्धा व्यास आहे. म्हणजे वर्तुळात एकापेक्षा जास्त व्यास असू शकतात, हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरं त्रिज्या. त्रिज्या कुणाला म्हणतात बघा. वर्तुळामध्ये केंद्रकापासून परिघापर्यंतची जी काही रेषा असते तिला म्हणतो त्रिज्या. मग ही त्रिज्या झाली. मग ही पण त्रिज्याच आहे, ही सुद्धा त्रिज्या, ही सुद्धा त्रिज्या, ही सुद्धा त्रिज्या आणि ही सुद्धा त्रिज्या. एकापेक्षा जास्त त्रिज्या असू शकतात. त्याच्यानंतर बघा जीवा. जीवा कुणाला म्हणतात? तर एका वर्तुळामध्ये परिघांना दोन्ही बाजूला स्पर्श करणारी रेषा मात्र केंद्रकातून जात नाही, तिला म्हणतात जीवा. मग ही जीवा आहे, ही सुद्धा जीवा, ही सुद्धा जीवा, ही सुद्धा जीवा. अशा वर्तुळामध्ये एकापेक्षा जास्त जीवा असू शकतात. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा पर्याय वर्तुळ केंद्र. प्रत्येक वर्तुळामध्ये केंद्र मात्र एकच असतं. ज्याच्या भोवती आपण वर्तुळ काढतो ते केंद्र एकच असतं. तर प्रत्येक वर्तुळामध्ये केंद्र एकच असतं, त्यामुळं एकमेव असते. तर काय असतं बघा, एकमेव केंद्र असतं. केंद्र एकापेक्षा जास्त असू शकत नाही. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही? पायथागोरसचे त्रिकूट नाही असं म्हणले, किंवा कोणते पायथागोरसचे त्रिकूट असू शकेल नसेल हे आपल्याला बघायचं आहे. आता पायथागोरस म्हणजे काय हे पहिला माहिती करून घ्या. बघा इथं काय आहे, हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोण पायथागोरस त्रिकूट जे आहे काटकोन त्रिकोणाबाबतीत आहे. तर जिथं काटकोन होतो त्या दोन बाजूंना म्हणजे ही ए आणि बी ह्या दोन बाजूंना आपण काय म्हणतो, काटकोन करणाऱ्या बाजू. आणि बरोबर काटकोनाच्या समोर जी असते तिला म्हणतो आपण कर्ण. तर हा तिरका जो आहे तो काय बघा, कर्ण. मी आता त्याला म्हणतो सी. म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत ए आणि बी आणि त्याच्या समोरची तिरपी रेषा आहे त्याला म्हणतो आपण कर्ण. तर पायथागोरस सिद्धांत काय सांगतो, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी असते. म्हणजे जर तुम्ही ए या बाजूचा वर्ग केला आणि बी या बाजूचा वर्ग केला, या दोघांची बेरीज घेतली तर नक्कीच सी या बाजूच्या वर्गा इतकी येते. आणि जेव्हा ए बी आणि सी ह्या तीन बाजू असतात त्यांना आपण म्हणतो पायथागोरसचं त्रिकूट. म्हणजे एखाद्या संख्येला आपण त्रिकूट ठरवायचं असेल तर सगळ्यात मोठी जी संख्या आहे तिचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्येचा वर्ग यांची बेरीज समान यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आता पर्यायामध्ये बघा 41 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. इथं 9 आणि 40 आहे. तर 9चा वर्ग असतो 81 आणि 40चा वर्ग असतो 1600. 81 आणि 1600 यांची जेव्हा बेरीज घेणार आहे तेव्हा याच्या एकक स्थानी 1 येणार आहे आणि 41च्या वर्गात सुद्धा एकक स्थानी 1 येणार आहे. त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्याच्या पुढचा जर प्रश्न बघितला 20चा वर्ग किती आहे? 20चा वर्ग 400 म्हणजे एकक स्थानी 0 आहे आणि 25चा वर्ग किती आहे? 625. यांची जर बेरीज घेतली तर एकक स्थानी किती येतात? 5 येतात. पण 30चा वर्ग किती आहे? 30चा वर्ग 900. जर इथं यांच्या बेरजेमध्ये एकक स्थानी 5 येतो आणि 30च्या वर्गात एकक स्थानी 0 येतो तर हे पायथागोरसचं त्रिकूट असू शकणार नाही. इथं 8चा वर्ग किती आहे? 8चा वर्ग 64 म्हणजे एकक स्थानी 4 आहे आणि इथं 15चा वर्ग 225 म्हणजे एकक स्थानी किती आहे? 5. या दोघांची बेरीज करा, 5 आणि 4 9 आणि शेवटी काय 17चा वर्ग आहे 289 त्याच्या पण एकक स्थानी 9 आहे. म्हणजे पायथागोरस त्रिकूट असू शकेल. 6चा वर्ग किती आहे? 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग किती आहे? 64. या दोघांची बेरीज करा, 6 आणि 4 10 म्हणजे एकक स्थानी काय येणार आहे? 0 आणि 10च्या वर्गात एकक स्थानी काय नाही? 0. म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. फक्त हे 20, 25 आणि 30 हेच पायथागोरसचं त्रिकूट असू शकणार नाही म्हणले. म्हणून आपलं योग्य उत्तर काय बघा, 20, 25, 30. अतिशय सोपा प्रश्न आहे. भूमितीवरती जास्त भर देताना बघायला मिळतात आपल्याला मुंबईच्या पेपरमध्ये. तर भूमिती पक्क करून जावा ज्याच्यामधून तुम्हाला हमखास मार्क मिळतील. एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 आणि 12 आहेत. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती काय म्हणले? आता परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज. बरं समभुज चौकोन आहे म्हणजे चारही बाजूंची लांबी समान असणार आहे. आता समभुज चौकोन आहे चारही बाजूंची लांबी समान असणार आहे इथपर्यंत ओके. पण मला सांगा कर्ण दिलेत, बाजू दिलेल्या नाही. प्रश्नात बाजू दिलेल्या नाही. आता पहिला आपण समजून घेऊया समभुज चौकोन म्हणजे काय. तर बघा हा काय आहे? समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन आहे.
म्हणजे चारही बाजू समान असतात. म्हणजे ही बाजू समान आहे, ही पण बाजू समान आहे, ही पण तेवढीच आहे, ही पण तेवढीच आहे. चारही बाजू समान आहेत, पण चारही कोण काटकोन नसतात. हे जे कोण आहेत ना, हे काटकोन नसतात. ठीक आहे. आता चारही बाजू समान आहेत, पण कर्ण किती आहेत? हा एक कर्ण आहे, तो किती आहे? 16. आणि हा एक कर्ण आहे, तो किती आहे? 12. ठीक आहे. जेव्हा समभुज चौकोनाचे कर्ण काढतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक खासियत असते. समभुज चौकोनाचे दोन कर्ण जेव्हा एकमेकाला छेदतात, तेव्हा तिथं काटकोन तयार होतो. काय तयार होतो? काटकोन तयार होतो. दुसरी एक बाजू अशी आहे, जर हा कर्ण मी 16 आहे असं म्हणत असलो संपूर्ण, तर जेव्हा हे छेदतात तेव्हा ते बरोबर मध्यात छेदतात. म्हणजे त्याची ही बाजू किती? 8. ही बाजू किती? 8. आता हा कर्ण जर 12 असेल, 12, तर तो बरोबर मध्यात छेदतो. म्हणजे ही बाजू किती आहे? 6. आणि ही बाजू किती आहे? 6. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला मध्यात छेदतात आणि जिथं छेदतात तिथं काटकोन तयार होतो. मग जर तुम्ही हा एवढाच भाग ऑब्झर्व केला किंवा हा एवढा भाग जरी ऑब्झर्व केला, मी तुम्हाला हा एवढाच भाग इकडे बाजूला दाखवतो बघा. हा एवढाच भाग जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तो असा दिसतो. इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे. काटकोनाची एक बाजू 6 आहे आणि दुसरी बाजू किती आहे? 8. आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं, काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज किती असते? कर्णाच्या वर्ग आहेत की. मग 6चा वर्ग किती? 6चा वर्ग 36. 8चा वर्ग किती? 64. आणि या दोघांची बेरीज किती आली? 100. आणि हा 100 कुणाचा वर्ग आहे? तर 10चा. याचा अर्थ ही समोरची बाजू किती आहे? 10. येते लक्षात? तर पायथागोरसचा सिद्धांत वापरूनच आपण समोरची बाजू मिळवली 10. आणि ही काटकोनाची कर्ण आहे, काटकोनाचा कर्ण. पण जेव्हा हाच कर्ण तुम्ही समभुज चौकोनात बघताय, तेव्हा तो कर्ण कुठे आहे? इथं. म्हणजे एक बाजू किती आहे? 10 सेंटीमीटर. ही बाजू किती आहे? 10. ही सुद्धा किती आहे? 10. आणि ही सुद्धा किती आहे? 10. मग जेव्हा आपण हे पूर्ण सोडवलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की समभुज चौकोनाचा कर्ण 16 आणि 12 होता, तर त्याची बाजू आपल्याला 10 मिळाली. आणि परिमिती म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10. 4 वेळा 10 घेतला म्हणजे उत्तर किती आलं? 40. किती सोपं आहे. समभुज चौकोनाची परिमिती किती आहे? 40 आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे? 2, त्यानंतर 6, 18 आणि यामध्ये 7व्या पदापर्यंत असलेल्या सर्व संख्यांची बेरीज विचारली. एकूण पद किती आहेत? 7. आणि 7व्या पदापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. पण या संख्या बघा, 2च्या नंतर 6 आलेत, 6 नंतर 18 आलेत. 2च्या ऐवजी 6 घेताना इथं गुणिले 3 गेलेत, परत गुणिले 3. याचा अर्थ संख्यांची 3 पट करत पुढे चाललोय. बरोबर आहे. मग याच्यानंतर जेव्हा आपल्याला 7व्या संख्येपर्यंत जायचं आहे, तर बघा पहिली संख्या 2 आहे, दुसरी संख्या काय? 2 त्रिक 6, त्यानंतर 6 त्रिक 18. आता 18 त्रिक 54 होतात आणि 54ची 3 पट करायला पाहिजे. काय आवश्यकता नाही आपल्याला, फक्त 4ची 3 पट करा. 4 त्रिकम 12, एकक स्थानी 2 आहेत. आता या 2ची 3 पट करा. 2 त्रिक 6, 6ची 3 पट करा. 6 त्रिक 18. या पद्धतीने असं पुढे तुम्ही फक्त एकक स्थानची 3 पट करत गेला तरी चालेल. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6, त्यानंतर 7. एकूण 7 संख्या झाल्या. या 7 संख्यांची बेरीज करायची आहे. आपण फक्त लास्ट डिजिटची बेरीज करूया. इथं काहीतरी संख्या असणार आहे बरं का, येते का लक्षात? अशी मोठी संख्या असेल, पण आपण फक्त लास्ट डिजिटचा विचार करतोय. याच्यामध्ये बघा 2 आणि 6 8. 8 आणि 8 किती झाले? 16. 16 आणि 4 20. 20 आणि 2 22. 22 आणि 6 किती आहेत? 22 आणि 6 28. 28 आणि 8 किती आहेत? 36. म्हणजे बेरजेमध्ये एकक स्थानी काय येणार आहे? 6 येणार आहे. मग इकडे बेरजेमध्ये एकक स्थानी 6 असणार आहे, एकच पर्याय. हे आपलं उत्तर आहे. संपूर्ण संख्या शोधायची गरज नाहीये आणि संख्या शोधून त्यांची बेरीज करायची तर अजिबात गरज नाहीये. फक्त लास्ट डिजिट वरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. खूप सारे प्रश्न असे असतात, थोडंसं स्किल लावलं तर आपण कॅल्क्युलेशन न करताही उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि स्किल लावण्यासाठी काय करायचंय? स्किल लावण्यासाठी काय करायचंय? वेद फाउंडेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. तुम्हाला सगळं स्किल मध्ये तयारी करून घेतो, चिंता करू नका. स्किल तुमचं इम्प्रूव्ह होईल. अनुष्काला दरमहा 15,000 पगार आहे. अनुष्का ही कुणाची? अनुष्का अनुष्का कोहलेंची. येते का लक्षात? अनुष्का कोहलेंची. तिला दरमहा पगार किती आहे बघा? 15,000 पगाराची नोकरी मिळाली आणि प्रत्येक महिन्याला 100 रुपये पगारामध्ये वाढ मिळाली. इथे लक्षात, तिला दरमहा पगारामध्ये 100 रुपये वाढ मिळाली. आणि आपल्याला विचारले 20 महिन्यानंतर तिचा पगार किती असेल. आता पगार होता 15,000 आणि प्रत्येक महिन्याला 100 रुपये वाढलेत, म्हणजे 20 महिन्यामध्ये 2,000 वाढायला पाहिजे. 100 गुणिले 20 म्हणजे 2,000 पगार वाढला. आणि मग आपण काय म्हणतो? 15,000 अधिक 2,000 आणि आपण 17,000 उत्तराकडे जातो. मित्रांनो, इथं 100% तुमचा कार्यक्रम होणार आहे. समजतंय का? इथं काय केलंय बघा, 20 महिन्यानंतर पगार किती असेल विचारले. तिला पगार लागला 15,000, म्हणजे पहिल्या महिन्याचा जो नोकरी आहे तिथं 15,000 पगार मिळणार ना. पहिल्या महिन्यात पगार किती आहे? 15,000. आणि इथून पुढे 20 महिने पगार वाढणार आहेत. म्हणजे काय सांगितलं? 20 महिन्यानंतर म्हणले इथून पुढं पहिल्या महिन्याचा पगार आहे 15,000 आणि याच्यापासून 20व्या महिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी उरलेत महिने किती? 19.
आणि मग या प्रत्येक महिन्यात पगार किती वाढणार? 100 रुपये. म्हणजेच किती झाले? 1900. आणि सुरुवातीचा पगार होता 15,000. 15,000 अधिक 1900 म्हणजे 20 महिन्यानंतर तिचा पगार असणार आहे 16,900. आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे. 16,900 हे बरोबर उत्तर आहे. ज्याने ज्याने या प्रश्नाचं उत्तर 17,000 लिहिलं ना त्यांचा कार्यक्रम झाला म्हणून ओळखायचं. आणि कार्यक्रम होण्यापासून वाचायचं कसं ते मात्र 100% मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपण कार्यक्रम होण्यापासून वाचू शकतो. कार्यक्रम म्हणजे काय? प्रश्नपत्रिका सोपी हो, सिली मिस्टेक करून आलो आणि ही सिली मिस्टेक मुंबईच्या पेपरला तुम्हाला महागात पडू शकते. आपण खूप खबरदारीने पेपर सोडवायचा आहे, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे. काय प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये सांगितले 25, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर 35, पुन्हा एकदा कॉमा आणि 35 या संख्या प्रमाणात आहेत. या संख्या प्रमाणात आहेत. जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात, 4 संख्या प्रमाणात किती संख्या बघा, 25, 35, 35 आणि m 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा मध्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार असतो. म्हणजेच आपण काय करणार बघा, 35 गुणिले 35 बरोबर 25 गुणिले m. आणि काय सांगितलं आपल्याला? m ची किंमत शोधायची आहे. m ची किंमत, आणि m ची किंमत शोधताना हे 25 काय करतात, यांना शिफ्ट करा इकडे. म्हणजे 35 गुणिले 35, इकडचे m 25 आहेत ते इकडे येताना काय झाले, भागिले. संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 5 5 25 आणि 5 7 35. पुन्हा 5 1 5 आणि 5 7 35. काय शिल्लक राहिलो? 7 7 49. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली? 49. आहे का बरं 49? हे बघा इकडे 49 पर्याय. अतिशय सोपा प्रश्न होता. काय शिकलो आपण? प्रमाणात 4 संख्या असतात तेव्हा मध्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. खूप सोपा प्रश्न आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 7,58,000 सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम असं म्हणलं, हेक्टोग्रॅम. सेंटीग्रॅमचं हेक्टोग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट माहिती असणं गरजेचं आहे. बघा, समजा हे ग्राम असतील, ठीक आहे ना, ग्राम, तर त्याच्या डाव्या साईडला डेक्का, त्यानंतर हेक्टा आणि किलो असे 3 घटक आहेत. आणि त्याच्या उजव्या साईडला डेसी, सेंटी आणि मिली. कन्व्हर्जन मध्ये बघा, ग्राम जर मध्ये असतील तर त्याच्या उजवीकडे 3 घटक आहेत आणि डावीकडे 3 घटक आहेत. आता दिलेली माहिती सेंटीग्रॅम 7,58,237 कुठे आहेत? इथं 7,58,237. आणि विचारलं की आपल्याला हेक्टाग्रॅम, म्हणजे तिकडून तुम्हाला डावीकडे यायचं. किती घरं डावीकडे यायचं? 1 2 3 आणि 4 घरं डावीकडे यायचं. सेंटीग्रॅमचं हेक्टाग्राम कन्व्हर्जन करताना 4 घरं डावीकडे यायचं आहे. म्हणजेच 4 अंक सोडून दशांश चिन्ह द्या. 1 2 3 आणि 4. काय आलं उत्तर? 75.8237. आहे का पर्याय? हो आहे. दुसरा पर्याय बघा, 75.8237. कन्व्हर्जन मध्ये उजवीकडून डावीकडे येताना जेवढी घरं डावीकडे यायचं तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. खूप सोपा प्रश्न आहे कन्व्हर्जन वाला. काय प्रश्न आहे बघा, वर्तुळाकृती बागेचा व्यास किती आहे? बघा, व्यास 50 मीटर आहे. तर त्या बागेच्या कडेने 2 फेरे मारण्यासाठी किती मीटर अंतर चालावं लागेल? बघा, एक वर्तुळाकृती बाग आहे बगीचा, आणि त्याचा व्यास किती आहे? 50 मीटर आहे. त्याचा व्यास किती आहे? 50 मीटर. आणि बागेभोवती 2 फेऱ्या मारायच्या आहेत, वॉकिंग करायचं. बघा येते का लक्षात? आणि 2 फेऱ्या मारण्यासाठी किती चालावं लागेल? आता बागेभोवती म्हणजे हे जे बागेच्या सभोवताली आपण फिरणार आहे याला म्हणतो वर्तुळाचा परिघ. आणि मग परिघात सूत्र काय? परिघात सूत्र 2πr. आता प्रश्नामध्ये आपल्याला 50 मीटर हे काय दिले? व्यास दिले. आणि हे सूत्रामधलं आर म्हणजे काय? आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या दिलेली नाही पण व्यास दिलाय. आता व्यास दिला असेल तर हे सूत्र आपण कसं वापरणार? 2πr असं वापरण्याऐवजी πd असं वापरू शकतो. πd. d म्हणजे डायमीटर आणि r म्हणजे रेडियस. त्रिज्या दिला असेल हे आणि व्यास दिला असेल तर हे. ऍक्च्युअली हे इथं 2 आणि r आहेत ना, 2 ची त्रिज्येची दुप्पट म्हणजेच व्यास असतो. प्रश्नामध्ये आपल्याला व्यास दिलाय तर आपण हे सूत्र वापरणार. πd. पायची किंमत 22/7 घ्या किंवा 3.14. दोन्हीपैकी काही घेतलं तर चालेल. आता हे झालं परिघ. परिघ म्हणजे तुमची एक फेरी पूर्ण जाणार. ठीक आहे. आता परिघात सूत्रामध्ये पाय 22/7 किंवा 3.14. तुमचा व्यास किती आहे? 50. पण परिघ म्हणजे एक फेरी झाली. आपल्याला फेऱ्या किती मारायच्या आहेत? 2 फेऱ्या मारायच्या आहेत. म्हणजे गुणिले 2. 3.14 गुणिले 50 गुणिले 2. 3.14 घेऊ शकताय किंवा 22/7 घेऊ शकताय. आता 50 गुणिले 2 म्हणजे 100 झाले. 3.14 गुणिले 100. आणि कुठल्याही संख्येला जेव्हा आपण 100 ने गुणतो, दशांश अपूर्णांक आहेत, 2 अंक सोडून दशांश चिन्ह होतं. म्हणजे 3.14 गुणिले 100 उत्तर येत होतं 314च्या पुढे 2 शून्य. 2 अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे दशांश चिन्ह येणार इकडे. याचा अर्थ 314 मीटर चालावं लागणार आहे.
वर्तुळाकृती बागेभोवती 2 फेऱ्या. एक फेरी म्हणजे परिघ, त्याला गुणिले 2 केलं तर किती फेऱ्या झाल्या? 2 फेऱ्या. म्हणजे 3.14 गुणिले 50 गुणिले 2. आता हा 2 कसा आलाय? 2 फेऱ्या मारले, त्यामुळे खूप सोपा प्रश्न आहे. 314 आहे का पर्याय? आहे बघा, इकडे पर्याय 314. खूप सोपा वाला प्रश्न आहे बघा. वयवारी टॉपिक वरती प्रश्न आहे हा, वयवारी. आणि त्याचबरोबर काय केले? गुणोत्तर सुद्धा दिले. गुणोत्तर आहे, वयाचं गुणोत्तर आहे. त्याचबरोबर काय केले बघा, कोण कोण आहे त्याच्यामध्ये? राम आहे बघा, इकडे सोडतो. राम आहे, मोहन आहे आणि राज आहे. किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती. यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:4:5 आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5 आहे. जर त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी पण दिली बघा, इकडं सरासरी किती आहे? 28. आता मला सांगा, व्यक्ती आहेत 3 आणि त्यांची सरासरी 28, मग त्यांची बेरीज किती होणार? सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. 28 त्रिक बघा, 3×8=24, ह्याचे 2, 3 दोन्ही 6 आणि 2 किती आलं होतं? 84. या 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज किती आहे? 84. आणि त्यांचं गुणोत्तर काय? 3:4:5. मग मी असं म्हणतो 3x + 4x + 5x. 4 आणि 3 झाले 7, 7 आणि 5 किती झाले? 12. आता या 84 ला जर तुम्ही 12 ने भागला, तुम्हाला x ची किंमत मिळणार आहे. 12 × 1 = 12, 12 × 7 = 84. याचाच अर्थ x बरोबर किती आले? 7. आणि 3x म्हणजे किती? 7 त्रिक 21. 4x म्हणजे किती? 7 चोक 28. आणि 5x म्हणजे किती? 7 5 35. ही तिघांची झाली आजची वय. पण आपल्याला प्रश्न आजचे विचारले का असेल तर 5 वर्षानंतर, हे सगळ्यात महत्वाचं आहे, राम आणि मोहन यांच्या वयाची बेरीज किती असेल? बघा, 5 वर्षानंतर हा जो राम आहे तो सुद्धा 5 वर्षांना मोठा झाला, 26 झाला. आणि मोहन कुठे आहे बघा, मोहन हा 28, हा सुद्धा 5 वर्षांनी मोठा झाला. 28 आणि 5 किती झाले? 33. राम आणि मोहन. आता मी यालाच राम का म्हणलं? कारण प्रश्नामध्ये सिक्वेन्स राम नंतर कोण आहे? मोहन. मग 3च्या नंतर राम आहे, बरोबर आहे का? पहिला नंबर 3 म्हणजे तो रामचा, नंतर आहे 4 म्हणजे तो कोणाचा आहे? मोहनचा. मग रामचं आजचं वय 21 आहे, 5 वर्षानंतर 26 झालं. मोहनचं आजचं वय 28 आहे, 5 वर्षानंतर 33 झालं. आता ह्या दोघांची बेरीज करा बघा. 6 आणि 3 किती झाला? 9. 2 आणि 3 किती झाला? 5. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 59. इकडे पर्याय बघा, 4 नंबर. सोपा आहे ना क्वेश्चन हा? बघा, ह्या एकाच प्रश्नामध्ये जर तुम्ही विचार केलं, गुणोत्तर दिले, त्यानंतर वयवारी दिले आणि सरासरी दिले, तिन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून प्रश्न केले. याचा अर्थ या परीक्षेसाठी आपल्याला वयवारी करायला पाहिजे, सरासरी करायला पाहिजे आणि गुणोत्तर टॉपिक सुद्धा करायला पाहिजे. खूप महत्वाचं टॉपिक आहे. परीक्षेला 2-3 टॉपिकचं कॉम्बिनेशन करून असे प्रश्न येतात. येऊ देतो, 2-3 टॉपिक असू देत, 4-5 असू देत, तयारी आपण सगळीच केली, काहीच अडचण येणार नाही. बघा, इकडे काय सांगितले? आता पहिल्यांदा मोठा प्रश्न बघितला की मुलांना येतो काम, येतं का लक्षात? काय गरज नाही चिंता करायची. जरी प्रश्न मोठा असला तरी प्रश्न खूप सोपा आहे. बघा, एका व्यक्ती त्याच्या जवळील एकूण रकमेपैकी 2/3 रक्कम कशावर खर्च करतो? जेवणावर. त्यानंतर उर्वरित हा एक शब्द वापरला बरं, महत्वाचा. उर्वरित रकमेपैकी 1/3 रक्कम कशावर खर्च करतो? कपड्यांवर. पुन्हा काय केलंय? उरलेल्या रकमेपैकी 3/5 रक्कम तो काय करतो? दान करतो. बघा, दान धर्म सुद्धा करतो. आणि त्याच्यानंतर शेवटी त्याच्याकडे किती रुपये राहतात? 8,000 रुपये. 8,000 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रक्कम होती असं विचारलंय बघा. येते लक्षात? सुरुवातीला किती रक्कम होती. आता शेवटी किती राहिले तो माझ्याकडे? 8,000. पहिल्यांदा लिहून टाका 8,000 आहेत तसे. त्याच्यानंतर काय करायचं माहिती का? त्यानं जो खर्च केलाय त्याच्यामधून अंश वजा करत जायचं प्रत्येक वेळेला. बघा, 8,000 आहे, त्यानं सुरुवातीला खर्च किती केलाय? 2/3. याचा अर्थ 3 भागापैकी 2 भाग खर्च केलाय. 3 भागापैकी 2 भाग खर्च केलाय. तर हे 3 भाग आहेत तसे, आणि 3 मधून 2 गेला, 1 छेदातला याचा. त्याच्यानंतर त्यानं खर्च किती केला? त्याच्यानंतर खर्च केला बघा 1/3. 3 भागापैकी 1 भाग खर्च केलाय. त्यानं 3 भागापैकी 1 भाग खर्च केलाय, म्हणजे 3 मधून 1 गेला, किती उरला? 2. त्याच्यानंतर काय केलं बघा? 3/5 म्हणजे काय केलं? 5 भागापैकी 3 भाग खर्च केलाय. तर इथं काय करा? 5 भाग होते, त्याच्यापैकी 3 भाग खर्च केले, म्हणजे उरले किती? 2. या छेदामधून अंश वजा करायचा आणि तो उलटा करून लिहायचा, बस. सुरुवातीला होतं 2/3, 3तून 2 गेला 1, आपण लिहिला 3/1. त्याच्यानंतर होता 1/3, 3तून 1 गेला 2 येतोय, आपण इथं लिहिला 3/2. शेवटचा होता 3/5, 5तून 3 गेला 2, आपण 5/2 लिहिला. आता फक्त संक्षिप्त रूप द्यायचंय, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. बघा, बे के बे, बेचोक 8, 1 2 3 0, 1 2 3 0. बे के बे, बे दोन्ही 4, 1 2 3 0, 1 2 आणि 3 0. आता बघा, फक्त गुणाकार शिल्लक राहिला. इथे शिल्लक काय? 2000 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, आणि 45 दोन्ही किती? 90. आणि ह्या 3 शून्य आहेत तसे लिहून टाका पुढं. 1 2 3. काय आलं उत्तर आपलं?
90,000 रुपये होते सुरुवातीला त्याच्याकडे. बघा 90,000 रुपये होते सुरुवातीला. खूप सोपा प्रश्न आहे, काही शंका याच्यामध्ये. अशा पद्धतीचे खूप सारे सोपे सोपे प्रश्न असतात. फक्त मांडणी कशी करायची हे महत्वाचं आहे. आणि मांडणी कशी करायची हे कळण्यासाठी कन्सेप्ट आणि संकल्पना क्लिअर व्हायला पाहिजेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, सगळ्या संकल्पना क्लिअर होतील तुमच्या. मुंबई जिल्हा पोलीस भरतीचा पेपर म्हणलं, भूमिती आवडीचा टॉपिक आहे, हमखास त्याच्यावरती प्रश्न आहेत. काय प्रश्न विचारलाय बघा. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसाची बाजू किती आहे? 14 सेंटीमीटर. त्या चौरसामधून जर वर्तुळ कापल्यानंतर उर्वरित भागाचं क्षेत्रफळ काय विचारले? एक चौरस आहे, चौरस म्हणजे चारी बाजू समान असतात, 14 सेमी. इकडे किती आहे? 14 सेमी. इकडे किती आहे? 14 सेमी. चारी बाजू समान आहेत बघा. इकडे सुद्धा 14 सेमी, चारी बाजू समान आहेत. आणि या चौरसामधून हा एक वर्तुळ कापून काढलाय बाजूला. उरलेल्या म्हणजे रेखांकित या भागाचं क्षेत्रफळ पाहिजे बघा. उरलेल्या या भागाचं क्षेत्रफळ पाहिजे. कुठली आकृती तयार झाली ही? त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? चिंता करू नका, चौरसाचं क्षेत्रफळ काढा, चौरसाचे क्षेत्रफळ, आणि त्याच्यामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करा. चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग 14चा वर्ग वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ काय? वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय बघा. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग म्हणजे काय? 22/7 गुणिले आर चा वर्ग. मग वर्तुळाचा आर, आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या दिली का वर्तुळाच्या मध्ये? नाही दिलेली. मला सांगा ही लांबी किती आहे? ही लांबी किती आहे? एकूण 14 आहे. मग ही सुद्धा लांबी 14च आहे ना, 14. पण हे 14 सेंटीमीटरचा व्यास झाला. त्रिज्या म्हणली तर सेंटर पासून, केंद्रकापासून इकडे जर हे संपूर्ण 14 आहे तर त्रिज्या किती आहे? 7 आहे. म्हणजे मी इथं काय करणार? 14चा वर्ग. 14चा वर्ग किती? 196. हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळाचं क्षेत्रफळामध्ये मी 22/7 गुणिले त्रिज्या 7 आहे, पुन्हा गुणिले 7 लिहिलं. ह्या 7 ला 7 निघून गेले. ठीक आहे, शिल्लक काय राहिलं बघा? 196 वजा 7 दोन्ही 14 4, अच्छा 7 दोन्ही 14 आणि 1 15, 154. वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं 154 आणि चौरसाचं क्षेत्रफळ आलं 196. 196 मधून 154 गेले, किती उरले बघा? 42. सोपं आहे. 42 हे उत्तर आले. मग त्यासाठी काय? 42 सेंटीमीटर पर्याय दिलाय. व्यवस्थित कार्यक्रम झाला म्हणायचा आपला. काय झालं? व्यवस्थित कार्यक्रम झाला. कारण 42 उत्तर नुसता काढून उपयोग नाही बाळा. आपल्याला विचारले क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळाचं एकक सेंटीमीटर मध्ये येईल का? अजिबात नाही येणार, अजिबात येणार नाही. मग इथं काय? सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर एकक येणार, पण 48 आहे ते नाही चालणार उत्तर. इथं चौरस सेंटीमीटर आहे पण 42 नाही मित्रा, 24 लिहिलेत. 42 आणि 24 बघा, फक्त अंकांची अदलाबदली केले, घाई गडबड करायची नाही. बरोबर उत्तर काय? 42 चौरस सेंटीमीटर. सोपा आहे क्वेश्चन हा, खूप सोपा प्रश्न आहे. 42 चौरस सेंटीमीटर, उत्तर पण बरोबर काढले, फक्त एकक चुकलं की आपला कार्यक्रम होणार आहे. समजतंय? तर एककाकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. बोट आणि प्रवाह याच्यावरती प्रश्न आला बघा. बोट आणि प्रवाह. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे? 32 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे? 28 किलोमीटर प्रति तास. आता बघा, बोट जेव्हा संत पाण्यात धावत असते तेव्हा त्या बोटीचा वेग असतो. पण बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने धावते, दिशेने, तेव्हा काय होतो? त्या बोटीचा संत पाण्यातला वेग आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज झालेली असते. आणि बोट जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धावते तेव्हा संत पाण्याचा वेग वजा प्रवाहाचा वेग, कारण प्रवाह बोटीला मागे ढकलत असतो, विरुद्ध दिशेने धावताना वजाबाकी होते. म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे? 32 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे? 28. जर तुम्हाला इथं संत पाण्यातील बोटीचा वेग विचारला असेल तर 28 आणि 32 याच्या मध्ये कुठेतरी ते उत्तर असणार आहे. 28 आणि 32 जर विचार केला, 28 आणि 32 याचा बरोबर मध्य काय आहे? तर तो मध्य 30 किलोमीटर प्रति तास. हा त्याचं बरोबर उत्तर आहे. पण तरी आपल्याला या प्रकारच्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर शोधण्यासाठी काय करायचं? प्रवाहाच्या दिशेचा वेग अधिक विरुद्ध दिशेचा वेग भागिले 2. 32 अधिक 28 किती झाले हो? 60. 60 भागिले 2 किती झालं उत्तर? 30 किलोमीटर. उत्तर तेच येणार आहे, फक्त आपण इथे डायरेक्ट सांगू शकतो बघा उत्तर. 32 आणि 28 याचा सेंटर यायचं आपल्याला. सेंटर म्हणजे किती? 30 किलोमीटर. आहे का पर्याय आपल्याकडे? बघा इकडे पर्याय 30 किलोमीटर प्रति तास संत पाण्यातील वेग. नळ टाकी येते का लक्षात? नळ टाकी मुंबईचा पेपर आहे आणि नळ टाकीवरती प्रश्न विचारला नाही असं होणं शक्यच नाहीये. बघा, नळ आणि टाकीवरती प्रश्न आहे. एक नळ एक टाकी 30 तासात भरतो, मात्र टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तास उशिरा भरते. बघा लक्षात आहे इकडं, टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तासात रिकामी होते असं म्हणलेलं नाही. काय सांगितलंय? 20 तास उशिरा भरते. म्हणजे पूर्वीच्या नियमाप्रमाणे 30 तासात भरणार होती, आता 20 तास उशिरा भरते. म्हणजे 30 अधिक 20 50 तास लागतील. समजतंय? भरायला किती वेळ लागणार? 50 तास. आता प्रश्न काय विचारलाय बघा, तर पूर्ण भरलेली टाकी
किती तासात रिकामी होईल. दोन्ही नळ एकत्र आहेत, पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न विचारले. दिवसांचा गुणाकार भागिले दिवसांची वजाबाकी करायची आहे. दिवसांची वजाबाकी हे 50 गुणिले 30 गुणाकार करायची घाई करू नका. 50 गुणिले 30 छेदामध्ये वजाबाकी आहे. 50 मधून 30 गेला किती उरला 20. बघा हा 0 गेला 0 बे के बे आणि 25 दोन्ही 50. हे 25 त्रिक 75 किती तास वेळ लागणार बघा 75 तासांचा वेळ लागणार आहे का बरं इकडं. हो आहे 75 तासांचा वेळ लागेल. जर 8 पुरुष एक काम 5 दिवसात करतात आणि तेच काम 6 स्त्रिया 10 दिवसात करतात. 8 पुरुष 5 दिवसात आणि 6 स्त्रिया 10 दिवसात. पण तेच काम आता 4 पुरुष आणि म्हणले 9 स्त्रिया किती दिवसात करतील. म्हणजे सुरुवातीला माहिती देताना 8 पुरुषांच्या कामाचा वेग दिलाय, त्यानंतर 6 स्त्रियांच्या कामाचा वेग दिलाय आणि विचारताना मात्र पुरुष आणि स्त्रिया यांचं एकत्रित कामाचं स्पीड आपल्याला विचारले. तर हा प्रश्न सोडवताना काय करायचं बघा, हे 5 दिवस आहेत ना याला आपण कॉन्स्टंट करायचे. 5 दिवस कॉन्स्टंट. 8 पुरुष जे काम 5 दिवसात करतात तेच काम 6 स्त्रिया 10 दिवसात करतात. पण त्यांना हे काम 10 दिवसाऐवजी जर 5 दिवसात पूर्ण करायचं असेल तर इथं 6 स्त्रिया आहेत ना त्याच्यात दुप्पट स्त्रिया घ्याव्या लागतील, 12 स्त्रिया घ्याव्या लागतील. येतं लक्षात. कारण काय केलं बघा कामाचे दिवस आपण निम्मे केलेत म्हणजे काय होणार स्त्रियांची संख्या दुप्पट होणार आहे. आता हा प्रश्न असा मांडू शकतो आपण 8 पुरुष किंवा 12 स्त्रिया एक काम 5 दिवसात करतात. इथं काय लिहिलं आपण पुरुष, इथं काय लिहिलं स्त्रिया आणि इथं काय दिवस. तर तेच काम 4 पुरुष आणि 9 स्त्रिया किती दिवसात करतील. आता हा प्रश्न सोडवताना काय करायचं बघा आपण ह्या पहिल्यांदा पुरवलेल्या माहितीचा सगळ्यांचा गुणाकार घ्या. 8 गुणिले 12 गुणिले 5 आणि छेदामध्ये काय करणार आहे तिरकस गुणाकाराची बेरीज घ्या. 8 9 72 आणि 12 चोक 48. 72 अधिक 48 किती आलं उत्तर 120. 12 1 12 आणि 12 10 120. 5 1 5 आणि 5 दोन्ही 10. बे के बे आणि बे चोक 8 किती आलं उत्तर आपलं 4 दिवस. याचा अर्थ आहे 4 पुरुष आणि 9 स्त्रिया ते काम किती दिवसात करणार आहेत तर 4 दिवसात पूर्ण करणार आहेत. सोपा क्वेश्चन आहे. काळकाम वेग या टॉपिक वरती डिपेंड आहे. एका पुस्तकाची छपाई किंमत 180 रुपये आहे. दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयांना विकले. छपाईची किंमत 180 होती पण त्यानं कमी किमतीला विकलं 153 ला. तर त्याने विचारले तिला शेकडा किती टक्के सूट मिळाली. 180 रुपये छपाई किंमत होती त्याच्यापेक्षा 153 रुपयाला विकलं म्हणजे काहीतरी कमी केलं डिस्काउंट करून दिले. याचा अर्थ 180 मधून 27 गेले तेवढा त्याने डिस्काउंट दिलाय. मग 180 रुपयांवरती 27 रुपयांचा डिस्काउंट तर 100 रुपयांवरती किती. तिरकस गुणाकार करायचा फक्त बस. 100 गुणिले 27 भागिले 180. हा 0 गेला 0 इकडं 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 बे के बे बे 5 10 आणि 5 त्रिक किती झाले हो 15. किती टक्के सूट मिळाले 15% सूट मिळाले. सोपा क्वेश्चन आहे हा. एका रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 210 रुपये असेल. एका रकमेवर एक्स रक्कम माहिती का आपल्याला नाही. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 210 रुपये. मग आपण जर पर्यायीच्या मदतीने गेलो पर्यायीच्या मदतीने समजा 2000 रुपये घेतले 2000 रुपयांचे पहिल्या वर्षीच 10% दराने व्याज किती झालं 200 रुपये आणि दुसऱ्या वर्षीचं किती होणार पहिला ह्याच्यावरचं 200 येणार आणि ह्याच्यावरचं आणि 20 रुपये येणार म्हणजे टोटल किती होणार 420 रुपये होतील. तर 2000 हा पर्याय आपल्यासाठी उपयोगाचा नाहीये. त्याच्याऐवजी 1000 घ्या. जर मुद्दल 1000 असेल 1000 त्याच्या वर्षी 10%ने पहिल्या वर्षीचं व्याज किती झालं 100 रुपये. मग दुसऱ्या वर्षीचं मुद्दलावरचं व्याज किती झालं 100 रुपये. पण इकडे काय सांगितलं त्यांनी चक्रवाढ व्याजाने. चक्रवाढ व्याजाने म्हणजे व्याजावर सुद्धा व्याज असतं. या 100 रुपयाचं व्याज किती झालं 10 रुपये आणि या सगळ्यांची बेरीज किती आहे 210. म्हणजे जर 210 रुपये व्याज मिळवण्यासाठी मुद्दल किती होती 1000 रुपये चक्रवाढ व्याजाने. बघा पुढचा प्रश्न काय बघा. दर साल दर शेकडा 5 दराने 36,500 रुपयांचे 11 मार्च पासून 7 एप्रिल पर्यंत सरळ व्याज काढायचे. 11 मार्च पासून 7 एप्रिल पर्यंत सरळ व्याज आणि मग सरळ व्याजाचं सूत्र काय मुद्दल गुणिले दर गुणिले कालखंड भागिले 100 असं सूत्र आहे सरळ व्याजाचं. पण हातला जो कालखंड आहे ना तो वर्षामध्ये असायला पाहिजे. पण इथं देताना कालखंड दिलाय 11 मार्च पासून 7 एप्रिल पर्यंत. पहिल्यांदा किती दिवस आहेत ते चेक करूया. मार्च महिना 31 दिवसांचा होता त्याच्यामधले पहिले 10 दिवस घेतलेले नाहीत कारण 11 मार्च पासून पुढे घेतले आपण त्यामुळे पहिले 10 दिवस नाही आहेत त्यामुळे मार्च मधले 21 दिवस आहेत आणि एप्रिल मध्ये 7 एप्रिल पर्यंत म्हणले त्याच्या पुढचा विचार करायचा नाही. तर एप्रिलचे 7 दिवस टोटल किती दिवस झाले बघा 28 दिवस झाले. 28 दिवसाचं व्याज काढायचं आपल्याला. मग त्याच्यासाठी या सूत्रामध्ये थोडंसं आपल्याला बदल करायला लागेल. बघा सूत्रामध्ये मुद्दल सांगितले मुद्दल आपण लिहून टाका किती आहे बघा 36,500
त्यानंतर दर माहिती आपल्याला, व्याजाचा दर किती आहे, 5 दर आहे. आणि कालखंड लिहिताना आपण वर्षामध्ये लिहायला पाहिजे, पण आपल्याकडे आहेत दिवस, 28 दिवस लिहिलेत. आता जेव्हा आपण हे वर्षामध्ये लिहिण्याऐवजी दिवसात लिहिले तर हे 28 दिवस आहेत, त्याच्याऐवजी छेदामध्ये 365 दिवस लिहायचे आपल्याला, छेदामध्ये 365. आणि हे सूत्रामधले 100 आहेतच. आता फक्त संक्षिप्त रूप द्यायचं आहे. बघा, हा 0 गेला 0, हा 0 गेला 0. त्यानंतर इकडे 365 ला 365 गेले, शिल्लक काय राहिलं, 5 गुणिले 28 यांचा गुणाकार. बघा 85 40 याचे 4, 5 दोन्ही 10, 10 आणि 4 किती आले, 14. म्हणजे सरळ व्याज किती होणार आहे 28 दिवसांचं, 140 रुपये होणार आहे. एक सोपा क्वेश्चन आहे पुढे. बघा, एका व्यापाऱ्याने 1000 रुपये उसने घेतले आणि त्यावर 140 रुपये व्याज दिले. म्हणजे रक्कम किती होती, 1000 रुपये, आणि त्यावर व्याज किती दिले, 140 रुपये. म्हणजे त्यांना व्याजासहित परत किती केले, 1140 रुपये परत केले. प्रश्नामध्ये पुढे काय सांगितले बघा, 12 हप्त्यामध्ये परत करण्याचे कबूल केले, 12 हप्त्यांमध्ये. मग आपण 1140 ला डायरेक्ट 12 ने जर भागलं तर काय उत्तर मिळेल बघा, 12 ने 1140, 12 90 अष्टोदर्शे, 114 मधून 8 गेले 6 आणि 12 पंचे 60, 95 रुपयाचा हप्ता बसायला पाहिजे. जर ते 12च्या 12 हप्ते समान असते तर 95 रुपये हप्ता बरोबर आहे. पण प्रश्नामध्ये एक अट दिली बघा, त्याचा प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असेल. म्हणजे पुढे जाईल तसे हप्ते काय झाले, त्याचे कमी झालेत. म्हणजे अगोदरचा हप्ता मोठा होता, पुढे जाईल तसे हळूहळू हप्ते कमी झाले. जेव्हा या पद्धतीची रचना असते तेव्हा हे भागाकारानंतर मिळालेली जी संख्या आहे ना, तो बरोबर मधला हप्ता असतो. तो बरोबर काय असतो, मधला हप्ता असतो. आता मला सांगा 95 हा जर मधला हप्ता आला, एकूण हप्ते 12 होते, मग मागे किती आणि पुढे किती, तर 95 हा हप्ता नाही होऊ शकत, कारण पुढे 6 हप्ते आहेत आणि मागे किती हप्ते आहेत, 6 हप्ते आहेत. 95 ही मधली रक्कम आहे, याला हप्ता म्हणता येणार नाही. मग 5वा इकडे 6वा हप्ता आहे, इकडे 5वा, इकडे 4था, 3रा, 2रा आणि पहिला. पुढे बघा 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा असे पुढे 6 हप्ते आहेत. मागे किती हप्ते आहेत, 6, आणि पुढे सुद्धा 6 हप्ते आहेत. पण 95 ही मधली संख्या आहे. आता आपल्याला पहिला हप्ता शोधायचा आहे, त्यामुळे 95च्या अगोदरची जी संख्या आहे ती जर मी इथे 100 पकडली आणि 95च्या नंतरची जी संख्या आहे ती जर मी इथे 90 पकडली, तर बघा ह्या दोघांमध्ये 10चं अंतर आहे का, 10 रुपयाचा फरक आहे. आता याच्या मागे आलो तर इथे 100च्या ऐवजी काय लिहिणार, 110 लिहिणार आहे. याच्याही मागे आलो तर किती येणार, 120. अजून मागे आलो तर किती येणार, 130. दुसरा हप्ता 140 आणि पहिला हप्ता किती येणार, 150 रुपये. म्हणजे हे जे 95 आहेत ती मधली संख्या असते. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर 10 दानी वाढवत जायचंय, मागे जातात 10 दानी वाढवत जावा. पण जेव्हा 95 ही मधली संख्या आहे, याच्या मागचा पहिला हप्ता जो आहे तो अधिक 5 करा आणि याच्या पुढचा जो पहिला हप्ता आहे तो वजा 5 करा. म्हणजे पुढचा हप्ता 95 मधून 5 गेले 90 आणि मागचा हप्ता 95 मध्ये 5 मिळाले किती आले, 100. म्हणजे हा 6वा हप्ता 100, 5वा 110 आणि या पद्धतीने जर विचार केला तर पहिला हप्ता किती आहे, 150 रुपये. सोपं आहे हे. हप्ता ज्यावेळी वाढत जातो, कमी होत जातो, या प्रकारच्या रचनेमध्ये भागाकारानंतर मिळणारी संख्या असते ती मध्ये असते, मध्ये. आणि जर हप्ते समान समान दोन्हीकडे झाले तर मधल्या संख्येला आपण हप्ता म्हणायचा नाही. मागे 6 हप्ते आणि पुढे 6 हप्ते. पुढचा प्रश्न बघा, 500चे 30%चे 50%चे 10% बरोबर किती आहेत. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा हे 500 आहेत त्याचे किती करणार, 30% करायचे. 500चे 30%, त्याच्या पुढे काय केलं, 500चे 30%, आलेल्या उत्तराचे पुन्हा 50% करायचे, म्हणून इकडे 50 लिहिलं, 50%. आणि त्याच्या पुढे काय 10% गुणिले 10%, आपल्याला उत्तर लिहायचं. बघा 0 घालवताना 0 गेला 0, 0 गेला 0, त्याच्यानंतर हा 0 गेला, हा 0 गेला. 500 मध्ये 2 शून्य आहेत, 1 2, इकडचा 1 आणि इकडचा 2. अजून इथं 10 शिल्लक आहेत, 5 आहेत. 5 1 5, 5 2 10. अजून काही शिल्लक आहे का, अजून काही शिल्लक नाही. तर बघा इथं 5 आहेत, इथं 3 आहेत आणि इकडे 1 आहे, 1 आहे. हे 5 3 15 आणि छेदात किती आहेत 2. 15 भागिले 2 म्हणजे किती, 7.5. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती आहे, 7.5. 500चे 30%चे 50%चे 10%, किती आले 7.5. जे काय सांगितले ना, चे म्हणजे गुणिले, टक्के म्हणजे टक्के, छेदात 100, या पद्धतीने मांडत जायचं पुढं. मग एकदा, दोनदा, तीनदा, अजून 4 वेळा असू देत, काही अडचण नाही, आहे तसं लिहित जायचं पुढं. क्रिकेटच्या टीमसाठी 16 खेळाडू आहेत, त्याच्यामधून 11 खेळाडू निवडायचे आहेत. बघा क्रिकेटच्या संघामध्ये खेळाडू किती असतात, 11. आपल्याकडे खेळाडू किती आहेत, 16, आणि या 16 मधून 11 लोकांना घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे निवड केल्यास किती वेगवेगळ्या प्रकारे निवडी तयार करता येतील असं म्हणले, वेगवेगळ्या प्रकारे. आता या प्रश्नाची मांडणी काय एक्झॅक्ट, 16 खेळाडू आहेत आणि त्यापैकी 11 खेळाडू आपल्याला घ्यायचे आहेत. किती वेगवेगळ्या प्रकारे रचना करता येईल. आता हे 16C11, आता याचा जर अर्थ बघितला तर फॅक्टोरियल घेऊन आपल्याला पुढे प्रश्न सोडवायचा आहे. आता फॅक्टोरियल न घेता त्याच्यापेक्षा एक सोपा शॉर्टकट मेथड आपण बघणार आहे. 16 आणि 11 याच्यामधला डिफरन्स किती आहे, 5.
तर 16चा उत्तरार्ध क्रम लिहायचा 16, त्यानंतर गुणिले 15, त्यानंतर 14 गुणिले 13 आणि गुणिले 12. हा उत्तरार्ध क्रम किती वेळा लिहायचा? 5 पर्यंत लिहायचा बघा. 1 2 3 4 आणि 5 संख्या लिहायच्या. त्याच्यानंतर हे 5 वेळा लिहिलेत म्हणून हे 11 लिहिण्याऐवजी 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या संख्यांचा गुणाकार घ्यायचा आहे. आता फक्त संक्षिप्त रूप द्यायचं आहे आपल्याला. संक्षिप्त रूप द्यायचं आहे बघा. संक्षिप्त रूप देताना काय होईल? 5 1 5 आणि 5 3 15, 4 1 4 आणि 4 चोक 16, त्यानंतर 3 1 3 आणि 3 चोक 12, त्यानंतर 2 1 2 आणि 2 7 14. संक्षिप्त रूप देऊन झाल्यानंतर शिल्लक काय राहिले बघा? 4 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13 गुणिले 4 एवढ्या संख्या शिल्लक आहेत. आता या संख्येचा गुणाकार करताना बघा 4 त्रिकम 12, 12 7 84 आणि 84 चोक आणि परत 13 बरोबर सुद्धा गुणाकार करायचा आहे. तर सगळा गुणाकार करण्याऐवजी फक्त लास्ट डिजिटचा गुणाकार करा. 4 त्रिकम 12 म्हणजे 2 आले, 2 7 14 4 आले, 4 त्रिकम 12 म्हणजे 2 आले आणि 2 चोक 8. एकक स्थानी काय येणार आहे बघा? 8. तर या पद्धतीने जर गुणाकार केला तर एकक स्थानी 8 येणार आहे आणि एकक स्थानी 8 येणारा पर्याय कुठला आहे? 4368. सगळा गुणाकार इथं करायचा नाहीये. जर एकक स्थानी येणारे 8 येणारे 2 पर्याय असतील तर मग तुम्ही इथं 4 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13 गुणिले 4 याचं उत्तर शोधू शकताय. काहीच अडचण नाहीये. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय सांगितलाय? 7 9 11 13 15 या क्रमवार विषम संख्यांची सरासरी काय? जेव्हा क्रमवार विषम संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या असतात आणि त्यांची सरासरी विचारले तर संख्या किती आहेत? 1 2 3 4 आणि 5 संख्या आहेत. जर 5 संख्या असतील तर मधली संख्या त्यांची सरासरी असते. सरासरी किती आहे बघा? 11. सोपा क्वेश्चन आहे. मधली संख्या. प्रश्न बघता क्षणी उत्तर लिहायचंय. चला पुढचा प्रश्न बघायचा आपण. 625 गुणिले 125 बरोबर 5 चा m वा घातांक. तर m बरोबर काय असं विचारले. आता इकडे 625 आहेत ना, याला 5 च्या घातांकित स्वरूपात लिहायला पाहिजे कारण बरोबर चिन्हाच्या पुढे काय 5 चा m वा घातांक लिहिलाय. जर याला 5 च्या घातांकित स्वरूपात लिहायचं असेल तर मी लिहिणार 5 चा चौथा घातांक. बघा 5 चा चौथा घातांक घेतला तर 625 येतात आणि हे जे 125 आहेत याला 5 च्या घातांकित रूपात कन्वर्ट केला तर 5 चा तिसरा येणार आहे. म्हणजे आपला प्रश्न असा होईल 5 चा चौथा घातांक गुणिले 5 चा तिसरा घातांक बरोबर 5 चा m वा घातांक. आणि घातांकित संख्येच्या गुणाकारामध्ये जर पाया समान असेल, पाया समान आहे का? हो आहे. तर मग बघा घातांकांची सरळ बेरीज होते. 4 आणि 3 किती झाले? 7. मग इकडं 5 चा m वा घातांक. बरोबर चिन्हाच्या डावीकडे 5 चा 7वा घातांक आणि उजवीकडे 5 चा m वा घातांक. दोन्हीकडे पाया समान आहे 5 5 म्हणजे घातांक पण समानच पाहिजे. जर इथं 7 आहेत तर m बरोबर किती येणार? मग m बरोबर 7 येणार. सोपा क्वेश्चन आहे हा. बघा याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अशा मालिका कुठपर्यंत आहेत? 10 पर्यंत. 10 चा वर्ग. जर इथे 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 अशा सर्व संख्यांचे वर्ग लिहून जर बेरीज करायचं म्हणलं तर खूप सारा वेळ लागेल. मग या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे वर्ग करून. तर इतका वेळ न घालवता आपण इकडे फॉर्म्युला वापरू शकतो. बघा 10 पर्यंतच्या संख्या आहेत तर इकडे 10 लिहा. 10 गुणिले 11. आता या दोघांची बेरीज याच्या पुढे लिहायची. 10 आणि 11ची बेरीज किती आली? 21. म्हणजे 10 गुणिले 11 गुणिले 21 याला नेहमी 6 ने भागायचं. कितीने भागायचं? 6 ने भागायचं. बघा संक्षिप्त रूप देताना कितीने भाग झालेला? 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. 3 1 3 आणि 3 7 21. आता शिल्लक करायला 5 गुणिले 11 गुणिले 7 म्हणजे 11 5 55 गुणिले 7 आणि मग यांचा गुणाकार 7 5 35. हाचे 3 आहेत. 7 5 35 आणि 3 किती आलं उत्तर? 38. 385 आहे का पर्याय आपल्याकडे? हो आहे 385.